योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे वन्ही, संती सुखे भावे पाणी, शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, आटी उघडा ज्ञानेश्वरा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम अधिकरण तेच वंदु श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजभू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णिगुण नाम ऐश्वरी, प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी, बन रोग रोग विमल जसू जुदायक फलचारी, बुद्धि तन जानिक सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरबु कलेश विकार, हाथ व्रज अरुध्वजा विराज, काने जनेभू साज, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सिया राम मैं सब जग जानी, सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जो ये जुग पाए, राम सिया राम, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा,
विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी शवे करता निवडलेला अभंग. मुक्तपणाने मुक्तपणाच्या ठाई वावरणाऱ्या मुक्ताबाई महाराज यांचा ज्ञानोबरांना उपदेश करणारा अभंग आहे. अभंग ताटीचा आहे, बहुश्रुत असा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबरांना उपदेश करत असताना पहिले योगी नंतर संत. संत जीवन कसं असलं पाहिजे आणि योगी जीवन कसं असलं पाहिजे, 2 चरणात 2 दाखले दिले. अगदी थोडक्या भाषेमध्ये समजून कसं सांगावं हे मुक्ताबाईकडून शिकलं पाहिजे. आणि विस्तारित कसं समजून सांगावं हे श्रीकृष्णाकडून शिकलं पाहिजे. मुक्ताबाईने एकाच अभंगामध्ये 2 प्रकारचे 2 विशेषणं दिल्या, 2 उपमा दिल्या. ज्ञानोबराय समजावून सांगत असताना पहिलाच अभंग आहे ताटीच्या प्रकरणातला. याच्यावर बऱ्याच शंका आहेत. हे ताटीच्या प्रकरणातले अभंग आहेत, याला कोणाचं नाव नाही आणि याच्या संबंधाने थोडासा संप्रदायामध्ये शपक आहेत की घ्यायचे न घ्यायचे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण मी नंतर या सगळ्या गोष्टीवर बोलणार आहे. आधी मला या अभंगाचा तुमच्या पुढे एक अर्थ प्रगट करायचा आहे. मुक्ताबाई महाराज ज्ञानोबरांना सांगतात योगी कसा असतो. एक 5 मिनिटाचा काळ मला या अभंगाचा गजानन महाराजांशी जोडायचा आहे आणि पुढे चालायचं. त्याकरताच मी हा अभंग घेतला. योग्याचं अंतकरण किती पवित्र असते. अकोटपाशी अकोली जहागिरी नावाचं गाव आहे आणि भास्कर पाटलांच्या वावरात दुपारी 12 वाजता भास्कर पाटलांनी काम करताना एक पाण्याचं मडकं तिथं ठेवलेलं आहे. महाराजांनी चौफेर अंदाज घेतला की आजूबाजूला कुठे पाण्याचा ठाव ठिकाणा नाही. माणूस घरून पाणी आणू शकतो पण जंगलातले पशुपक्षी पाणी आणू शकत नाहीत. त्याकरता इथे काहीतरी योजना केली पाहिजे. म्हणून जंगलातल्या प्राण्यांच्या हिताकरता गंगा माईला विरीत प्रगट करणारे गजानन महाराज हे पवित्र अंतकरणाचे योगी होते. असं का म्हणावं, अंतकरणामध्ये दुसऱ्यांच्या बद्दल प्रभुता सुहृदता, त्याचप्रमाणे भगवत दर्शन करण्याची दृष्टी असली म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपलं होत असतं. या न्यायाने त्यांनी त्या विहिरीला पाणी लावलं. योगी पावन मनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखी भावे पाणी. गावातल्या 4-5 पोरांनी गजानन महाराजांना उसाने बडवलं, खूप मारलं. गजानन महाराजांनी साधत डोळे वर करून जरी त्यांच्याकडे पाहिलं असतं तरी ते माणसं जळून खाक झाले असते. अशी शक्ती असतानाही त्याच गजानन महाराजांनी जे ऊस पाठीवर फुटले होते त्यांनाच विरघळलं पिरघळलं आणि त्यातून रस काढून त्या पोरांना सांगितलंय, मारून तुम्ही थकले असाल म्हणजे मारल्यानंतरही आपल्या हाताने कृपेचं रसपान करणारे संत असतात. म्हणून विश्व जर रागाने बनी झालं असेल तर संतांनी सुखाने पाणी व्हावं ते गजानन महाराज. आणि ब्रह्मदृष्टीचा विचार केला तर ब्रह्मदृष्टीने विचार केला तर तुम्ही माझ्यापेक्षा गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण जास्त करणारे मंडळी आहेत. महाराज गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना अगदी 4 पायऱ्या खाली उतरलं आणि एक लेफ्ट घेतला. आम्हाला लेफ्ट राईटची भाषा जास्त, फिरणारे लोक लेफ्ट राईट. एक लेफ्ट घेतला की एक अशी मोकळी जागा आहे, तिथे लिहिलेलं आहे तुम्ही गेले असाल तर वाचा, नाही तर तुम्ही आनंद सागरला जात असाल तर त्या ओवीचा तुमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. बहुतेक सुट्टी आहे मुलांना आणि आनंद सागर फिरता येईल असं म्हणून जात असाल तर तुम्हाला शेगावचं दर्शन झालं नाही. आणि शेगावला जाणाऱ्या माणसाला हे सांगावं लागतं असं होत नाही. पण तिथे लिहिलेलं आहे मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर पाडू नका. असं आहे ईशावास्य इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. इदम सर्वम ईशावास. सृष्टीच्या कणाकणामध्ये जर परमात्मा भरलेला असेल तोच परमात्मा मी गेलो नाही असं सांगतोय तो योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी गजानन महाराज. गजानन महाराजांच्या बाबतीत एका शब्दात बोलायचं झालं तर जीवनाची आस, ताटातला घास आणि शरीराचा श्वास ज्याच्यामुळे चालतो तो गजानन. इतका परिचय करीस. सालाबादप्रमाणे चालू असलेला हा सप्ताह पाहता पाहता एवढा झाला. म्हणजे हा एवढा होण्यापासून एवढा होतापासून एवढा होण्यापर्यंत म्हणजे हा सप्ताह लहान होता आता तरुण दशेला आला तिथपर्यंतचा मी साक्षीदार आहे. पाहता पाहता याने अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि लोकांनी समाजाने कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने
या कार्यक्रमाला 7 दिवस वाहून घेतलं, म्हणून समस्त दिग्रसकरांचे मनापासून आभार मानतो. यावर्षीही नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून आपण शिव महापुराण ऐकत आहात. भगवान शंकराला 2 विशेषण आहेत, एक अवघडदानी, एक आशुतोष. आशुतोष शब्दाचा अर्थ होतो आशुष्य तुष्यती ती आशुतोषा. आशु म्हणजे थोडं, जो थोड्याने प्रसन्न होतो त्याचं नाव शंकर आहे. म्हणजे तांब्यावर पाणी घेऊन गेलं तरी खुश, दूध घेऊन गेलं तरी खुश, मंदिरातला प्रसाद चोरून खाल्ला तरी खुश. म्हणजे एवढा थोडक्यात प्रसन्न होणारा देव. आणि अवघडदानी काय आहे? अरे भस्मासुराला वरदान इतकं अवघड नेऊन दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तोच भस्म. ते वरदान काढता काढता नाकी नवाले, म्हणजे इतका भोळा. हा के भोळ्या गिरिजावराला, भोळ्या गिरिजावराला, घ्या रे प्रिय शंकराला. डम 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 डमरू वाजे, भूत प्रेताची स्वारी गाजे, अंगी भस्म लावलेला, घ्या रे प्रिय शंकराला. असा शंकर आदी म्हणून त्याच्या सुरुवातीला पहिला श्लोक शिवपुराणात आला, त्याच्यामुळे तो अनादि है. ही कोणाची कथा है? म्हणजे आदि की कथा है. बोले आदि की नहीं, अनादि की कथा है. शंकर से पहले ना कोई था और शंकर के बाद ना कोई होगा, इसीलिए आदि भी शंकर है और अंत भी शंकर है. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है. असा सत्य, शिव आणि सुंदर या जगताचा अनुबंध आहे शंकर, है की नाही? शंकर कोण आहे? जगताचा अनुबंध. आणि अनुबंध कसा असतो? सत्य असतो, शिव असतो आणि सुंदर असतो. ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण ही श्री शिव महापुराण कथा ऐकतायत ते कथा प्रवक्ता साध्वी हरिभक्तीपरायण सोनाली ताई करपे, भागवताचार्य, संगीत विशारद. वेळ आहे दुपारी 12 ते 4:30. स्थळ श्री संत गजानन महाराज मंदिराचे भव्य प्रांगण. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध मान्यवरांचं रोध होत असलेला आपल्याला प्रबोधन आता ठेवून द्या. असं मस्त नाचले, धन्यवाद. अभ्यास करा, डबल धन्यवाद. इथं टाळ घेऊन उभं राहायचं, एक दिवस इथं उभे राहा, मन कसं भरून जाईल. विठाला विठाला. इथं येण्याचं प्रयोजन खूप दिवसाच्या नंतर या नगरीमध्ये येण्याचं प्रयोजन झालं. वर्षाच्या नंतर हरिभक्तीपरायण परम सद्य परम आदरणीय आमचे नारायण महाराज त्यांनी इथं येण्यासाठी आग्रह केला आणि मग त्यांच्या आग्रहास्तव इथे आलो. तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग. आमची सगळी आळंदीकर गुरुबंधू मंडळी या सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी सज्जन हो. या अभंगामध्ये ज्ञानोबरायांना उपदेश आहे. सुरुवातीला असा या अभंगाच्या संबंधाने बोललो तर याला ताटीचे अभंग असं म्हणतात. ताटी म्हणजे काय? कशाला म्हणतात ताटी? वैकुंठवासी मधुकर बाबा शिंपी ताटी शब्दाचे 2-3 अर्थ करायचे. ताटी म्हणजे काय? जेवणाच्या ताटालाही ताटी म्हणतात. अमृताचे ताटी, अमृताची ओढगी, किंवा ज्ञानोबराय म्हणतात ना अर्जुनाच्या संबंधाने म्हटले अमृताचे सरगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तीच अवसरे पाहुणे पातला मी. म्हणजे हा योगायोग आहे. पाहुणा जायचं असेल तर 3 गोष्टी लागतात, संस्कृत आणि संपत्ती. पाहुणा जायचं असले तर 3 गोष्टी असाव्यात, त्याच्याकडे पाहुणा जावं. एक तर त्याच्याकडे सण असावा, म्हणजे वेगळे काही भजे काढायची गरज नाही. दिवाळीला आलेला पाहुणा लई गोड, लई म्हणजे लईच गोड. आला की घर मला म्हणतो तसं जायचं नाही, ए प्लेट आण प्लेट आण प्लेट आण. अरे त्या प्लेटीनं पोट खराब आहे, पण त्याला वाटतं याने खाऊन जावा, कारण मुबलक काळ आहे. म्हणजे सण असावा, माणसाने पाहुणा. 2 माणूस हृदयातला असावा. जे माणसं हृदयातले असतात त्यांच्यासाठी माणूस पाताळातून पाणी आणते, आहे की नाही? आणि जे माणसं हृदयातले हृदयात नसलेला माणूस किती श्रीमंत असू द्या त्याच्या घरी जाऊ नये. हृदयातला नाही. गोस्वामीजीचं प्रमाण आहे की आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं सने, तुलसी तहान जाइए कंचन बरसे. तिथं जाऊ नका. का? त्याच्या घरी किती सोन्याचा पाऊस पडला असेल तरी ते काम आपलं नाही. त्या माणसाला पाहिल्या पाहिल्या त्याच्या तोंडावर आळ्या पडतील. आपल्या भागात त्याला वैसाळ्या म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात? आळीच म्हणतात का? आमच्याकडे वैसाळ्या म्हणतात. म्हणजे त्याने पाहिल्यावर आपल्या तोंडावर वैशाला पडेल अशा माणसाच्या घरी जाऊन. मग जाव कुठं म्हणले? जो माणूस हृदयातला आहे.
आणि तिसरं संपत्तीवान आहे, म्हणजे जरी आदर नाही तरी ज्याच्या मेजवर सकाळी सकाळी जमलं आता जना आली मुक्ता आली म्हणजे ज्याच्या घरी मेजवर नाश्त्याला 34 पदार्थ ठेवलेले आहेत, मी 3 कमी केले मुद्दाम. आणि अशा माणसाच्या घरी पाहुणे गेले नाही 34 खाऊ घालीन 2-4 तर. मग ज्ञानोबराय म्हणतात आम्ही पाहुणे गेलो केव्हा, जेव्हा नारायणाने सरगुण वाढले. कशाचे? अमृताचे. कशात वाटले? अमृताचे ताटी अमृत गोळगी, म्हणजे अमृताच्या ताटात. ताटी म्हणजे ताट एक. दुसरं जया इंद्रियाचे घरटे यमनियमाची काटे, जे मनाते मुठी धरून राहते. म्हणजे योगी जन इंद्रिय फार बलवान आहे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस अपि कर्षति. दावा नाही करू शकत कोणी. नाही नाही अरे तित्तर तो कंकण खाए उसे सतावे काम. कबीरजी तित्तर तो कंकड़ खावे उसे सतावे काम, और जो लोग प्याज और लसूण खाए उनकी जाने राम. त्याला नाही सुटलं, बाकीचं काय घेऊन बसले. असं थोडी आहे त्याच्या गळ्यात लय माळी आहे म्हणून. नाही नाही, मोठ्या मोठ्याला फसवलं त्यांनी. बलवान इंद्रिय ग्राम असं आहे. उत्तर मीमांसेतलं सूत्र आहे हे. उत्तर मीमांसेमध्ये वेदव्यास लिहितात बलवान इंद्रिय ग्राम विद्वांस अपि कर्षति. म्हणजे विद्वान माणसाला सुद्धा इंद्रिय गोत्यात घालतील, कधी घालतील सांगता येत नाही. शिष्याला नाही पटलं. शिष्य म्हणला बा गुरुजी खबरदार असं काही नाही शांत, आमच्यासारख्या ज्ञानी माणसावर काय त्याचा परिणाम होईल. ते म्हणले बाबू हे काही दिवसा पांढरे झाले का सावलीत झाले. अरे हे उन्हात पांढरे झाले. तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मी आपलं उगच हात लावला, उगत लावला मी हात. पण पांढरे तर होतातच की नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी होणेच आहे की नाही. तसं गृहीत धरा. हे काय म्हणले बाबू सावलीत पांढरे झाले का उन्हात झाले. अरे अनुभवाने झाले. पण असं आहे नवीन रक्त जुन्या रक्ताचं ऐकत नाही. तर म्हणलं हे बा गुरुजी माझी विद्वत्ता सांगते, उद्याच्या उद्या हे बंद पडलं पाहिजे, उद्या हे खोडून टाका. जगातले ज्ञानी काय म्हणतील तुम्हाला. ते म्हणले हे पाकडे शिष्य फक्त 4-5 दिवस ठेवू दे. तो म्हणला 7 दिवस ठेवा, पण 8व्या दिवशी दिसला नाही पाहिजे. मग बरं बरं, पण तुम्हाला सांगतो 7 दिवस काहीच नाही झालं. हा म्हणला आता हे सूत्र उद्याच्या उद्या पुसलंच पाहिजे. पण 7व्या दिवशी पाऊस आला. संध्याकाळी 8:30च्या सुमारात गजब पाऊस आला. म्हणजे माणूस दिसत नव्हता. पाखरं आपापल्या घरट्यात जाऊन बसले. अंधार पडला आणि दारावर थाप पडली. हॅलो हॅलो बोलो ऐका कोणी, कोण पाहिजे. अहो म्हणले मी वाटसरू आहे, मला थोडी राहायला जागा पाहिजे. म्हणले बा ताई बाई आम्ही ब्रह्मचारी आहे, आमच्या अंगावर तर सावली नाही जमत. ती म्हणे बुवा रात्री सावली नसते पडत, दिवसा पडते. आपण म्हणजे आश्रम ब्रह्मचार्याचा आहे, मग मला कुठं ब्रह्मचार्यात राहायचं आहे. एक खोली द्या राहील. पहा 10 कर्मधर्म संयोगाने दार उघडलं पहा. पण उघडल्याबरोबर वीज चमका. दुष्काळात 13वा महिना. जशी वीज चमकली इतकी सुंदर स्त्री, हात पायाचाच राहिला. ते बुवा सावली पडेल दुर्वा. म्हणजे मला राहायला जागा पाहिजे. असं मग या खोलीत तुम्हाला राहायला जागा देतो चालेल का. पण आता हा खोली बंद करून जेव्हा आला त्यावेळेला याने विचार केला अरे आपण उगाच ब्रह्मचारी राहिलो, लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणले आताही वेळ गेली नाही, बाई चांगली आहे, जमलं तर जमलं नाही. म्हणजे आपला नंबर आता सगळ्याच बहिणीचा काय नंबर लाडक्या योजनेत लागला असेल काय. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. काही काहीला तर माहिती होतं लागत नाही, तरी पहिल्या टप्प्यातले 7,500 खाऊन मोकळ्या झाल्या. सरकारने निवडून दिलं म्हणून ते म्हणतात आता आम्हाला काही ते पाहिजे नाही. रक्कम पोचली जिथं पोचायची तिथं. होऊ शकते पुढच्या वेळेला अजून कोणची बहिणी असो. म्हणले प्रपोजल टाकायला काय हरकत आहे. याने त्या दाराची कडी वाजवली. म्हणले हॅलो. ते म्हणली बोल. दार उघडता का. ते म्हणले बुवा सावली पडेल सकाळी, मला अर्जंट काम आहे. म्हणे आता नाही सकाळी. उघडा ना. म्हणे आता नाही सकाळी. पण कसं आहे असं आहे आवरलं तर जोर मोठं. ती तशी उघडत नाही. घरावर गेलं, ते गवत काढलं. म्हणलं हॅलो. ते म्हणले बुवा काय म्हणता. अर्जंट आहे, तिथूनच बोला. मग यानं वरूनच सांगितलं आपण लग्न करू का दोघं.
ते म्हणले बुवा कोणी घरी विचारा लागते ना. ते म्हणले नाही अर्जंट आहे ना, आपण आदर्श विवाह करू अकोला जिल्ह्यातला, घरी सांगायची गरज नाही. ती म्हणली पण आमच्या इकडे एक पद्धत आहे, त्या अग्नीला फेरे मारतात त्यावेळेला नवरी पाठीवर घेतात. मी म्हणतो बरं झालं असं काही आता नाही, निम्मे नवरदेव तर तिथूनच भरती करायला लागली असते. आता त्या नवरदेवाचं काय खरं आहे. ते झालं 35चं, ज्या पोरीचं लग्न आहे ते 67 किलोची, काही वेळच लागत नाही कुठं. हे पण जर झाला खर्रा खवतो नागपूरचा खर्रा देणं रेजारला, ते पोरीने रेस ते तो म्हणला काय हरकत नाही मी पाठीवर घेतो. यांनी पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली, दुसरी केली, तिसऱ्या प्रदक्षिणेला जड वाटली. बराच फरक पडला. पहिल्या प्रदक्षिणेला 35ची होती, आता 90ची झाली. बाबा कोण्या गिरणीचा आटा खाते म्हणून यानं वर पाहिलं. वर पाहिलं तिला दाढी दिसते. आणखी वर पाहिलं तर भगवान वेदव्यास होते. ते म्हणले काय बाबू इंद्रिय कसे आहेत. म्हणजे गुरुजी लय बलवान आहेत, सकाळच्या पाठाला पहिले हजर आहे. असे बलवान इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांना सांभाळणे कठीण आहे. मग योगीजन काय करतात, यम आणि नियमाच्या कुंपणामध्ये मनाला त्या मुठीत धरून ठेवतात इंद्रियांच्या. असं यम संयमाची जिथे काठी लावलेली असते, जिथे कुंपण लावलेले असतं त्या कुंपणाला म्हणतात ताटी. आणि घराच्या दाराला सुद्धा म्हणतात ताटी. हे 3 अर्थ आहेत. म्हणून याला नाव पडलं ताटीचे अभंग. या अभंगाला नाव नाही. नाव नाही म्हणजे प्रत्येक अभंगाला साधू संतांची टीप असते. नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, किंबहुना बाटरखुमादेवीवरू. तुकाराम महाराजांचा असला तर तुका म्हणे, कबीर महाराजांचा असला तर कही तर कबीर. बरं झालं त्यांनी नावं ठेवले, कारण त्यांनी नावं ठेवले नसते तर कित्येक पोकळ कवींनी आपल्या कविता त्यांच्या नावावर खपवल्या असते. मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, क्षुल्लक कवींना माहित आहे आजही आपली कविता आपल्या नावावर विकल्या जात नाही. म्हणून काहीही अश्लील लिहून ते एकनाथ महाराजांच्या नावाखाली खपवतात. त्यांच्यात जर त्यांच्या लेखणी दम असता तर त्यांचे अभंग लोकांनी त्यांच्या नावावर गायले असते. पण त्यांना माहित आहे आपल्या नावावर कोणी खपत नाही, कोणी गात नाही, म्हणून त्यांनी संतांचा आग्रह केला. आणि काय काय गायलं बाबा, एका जनार्दनी राधा यायच्या पाठ आहे सगळं. आता नवीन आलं बा, कोणीचं नाव होतं रे कृष्णा आणि कोणीचं नाव होतं रे काना. एवढा रिकाम, एवढं रिकाम पण त्याला. आणि तू कशाला वनात तर पडते इकडे, गावातच रे रोड चांगले. त्याला एका जनार्दनी लावायचं. आणि आहे का, अरे कोण एकनाथ महाराज परम शांतीचे अधिकारी. 108 वेळ थुकल्यानंतरही ज्या माणसाच्या जीवनातली शांती भंग होत नाही ते एकनाथ महाराज. प्रयोग केले नाना प्रकारचे की यांना राग आणून दाखवावा, पण जे राग आणायला गेले होते ते थकले, पण नाथ महाराजांची शांती भंग झाली नाही ते नाथ महाराज. आणि त्यांच्या नावावर अभंग खपवतात ही माणसं, यांना लाजा वाटायला पाहिजे. त्यांनी नाव का नाव लिहिले असं मी म्हणतो बरोबर लिहिले. ते म्हणतात तुका म्हणे, छाती ठोकून तुका म्हणे, हे म्हणे कोणी ताकद आहे का खोडाची नाही, त्यासाठीच कोणी म्हणलं बा. नाही तर आता आपण स्टेटमेंट पाहत असतो. माझा तसा म्हणण्याचा उद्देश नव्हता. पत्रकारांनी माझं भाषण तोडून म्हणून दाखवलं. कुठल्याही जाती धर्माबद्दल मला तर लयच आदर आहे, लयच आदर आहे. माझं भाषण मोडून दाखवलं. हा लयच. आता असं आहे, राजकारणातली चरित्र तशीच असतात. पण आपण बोललेलो सुद्धा आपण बोललो हे कबूल करून घेत नाहीत आजचे लोक. 450 वर्षाच्या अगोदर तुकाराम महाराज जे बोलले छाती ठोकून सांगितलं तुका म्हणे. 800 वर्षाच्या अगोदर ज्ञानोबराय बोलले, लिखाण आहे, आणि शेवटी सांगितलं हो ज्ञानदेव म्हणे मी म्हणे. काय कोणात ताकद आहे तर बोलून घ्या. एवढी कोणी कवी आहेत का आता, त्यांच्या ताकदही नाही एवढी. मग ती नावं लावली ते बरे झाले, चांगलं झालं ते, नाही तर घोळ झाला असता. पण या अभंगाला नाव नाही का नाही, त्याचे 2 कारण मी तुम्हाला सांगतो. पहिला माझा भाव आहे आणि दुसरं शास्त्रीय उत्तर आहे. 2 पैकी तुम्हाला काय पटते तसं तसं तुमच्या अंदाजाने घ्या. पहिलं असं आहे, मुक्ताबाई महाराजांना आम्ही मुक्ताई असं म्हणत असतो, आहे की नाही. मुक्ताई, मुक्ताई शब्दाचा अर्थ होतो मुक्त अधिक आई बरोबर मुक्ताई. जी आई मुक्त आहे ती मुक्ताई, किंबहुना जी आई मुक्त स्थितीला प्राप्त करून देते ती मुक्ताई.
जगात दोन आई असे आहेत ज्यांनी आपला बाळ मुक्त व्हावा म्हणून प्रयत्न केले. बाकीच्या सगळ्या आईने चांगला शिकावा, एक सून आणावी, सुनीनं मला बसल्या जागेवर चहा द्यावा, एवढं शिकवलं. बद्ध करत असते ते तुमची माझी आई आणि मुक्त करत असते ती मुक्ताई. एक मदालसा, ती मदालसा आपल्या बाळाला रोज पाळण्यात टाकताना म्हणायची, नित्योसी सिद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्तितोसी. बाळा तू मुक्त आहेस, तू शुद्ध आहेस, तू निरंजन आहेस. ही संसाराची माया परिवर्तन करण्याची शक्ती तुझ्यात आहे. आणि मग त्याला उपदेश करायचे, हा देह ना सेवा ज्या मदालसेने आपल्या मुलांना मुक्त केलं. दुसरी मुक्ताबाई महाराज, चांगले महाराज म्हणतात ना, गुरुपुत्र झालो मुक्ताजीचा आपला पुत्र मुक्त केला. आई तुमची असो की माझी असो, सुशिक्षित असो, अडाणी असो, शिक्षित असो, पण असते निरपेक्ष. वडिलांपेक्षा आई निरपेक्ष असते. वडिलांच्या अपेक्षा असतात. आई नाही म्हणत कधी बाळ्या मार्क चांगले म्हटले पाहिजे म्हणून, पडले पाहिजे. ते घरी येतात, अभ्यासगार या वर्षी जर 80% मार्काने पडेल लाठीनं तुळवेल. आणि नापास झाल्यावर जर वडील आले अंगावर तर मी खबरदार पोराला हात लावला, माझ्या पोराला खबरदार हात लावायचा नाही. म्हशी चालीन तो. त्याचा बाप म्हणजे ते लग्न कोण करेल मग त्याच्या बरोबर. माझ्या भावान म्हणलंय तयारी आहे, मारू नाही देत. तुमची आई जिवंत आहे ना आणि तुमचे वडील जिवंत आहेत, या जगातले भाग्यवान माणूस आहे तुम्ही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर आई वडील सांभाळत असाल तर मग परम भाग्यवान आहात. इज्जत करा त्याची. लय महत्वाचं आहे. तुम्ही पुढे गाणं बिणं नाही म्हणत, आवाज बसला म्हणा. निरपेक्ष आहे. वडिलांपेक्षा जर विचार केला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, जर प्रसूती ही स्त्रियांकडून पुरुषाकडे जर आली, योगा देवानं ठरवलं की इथून बा असं झालं, बदल झाला आणि बाळांपण आता माणसाकडे आले, लय घोर होणार आहे. कारण बाबा लय घोर. एक महिन्या गळ्यात पडतील ते, माधो कसं रे मरतले का आता काय खरं रे.
डॉक्टर म्हणजे एका चालू नका डॉक्टरने बंद केला तंबाखू नाही रे 3 महिने झाले माधव तिकट खाता येईल रे माधव तू सांग रे मग काही मेली असते काही कुंभमेळ्यात गेले असते वापस नाही आले कुंभात निघून गेले असते का आई व्हायचं का नाही नाही आम्ही चाललो ओम नारायण नमो नारायण गेले असते पुरुषांना नाही जमत ते नाही नाही आई होताच येणार नाही आई म्हणजे मुलगा कसं वागवावं लेकरू माणसं थोडी जमते माणसं प्रयोग करतात फक्त बसल्यावरती घेतात अले 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 करून टाकतात पण ते लेकरू नाही बारी असं पूर्वीच्या काळात बायका धुणं धुवायला जायच्या नदीला आता नाही आता सगळीकडे नळ आहे पुण्य श्लोको नलो राजा लोकांनी कुठं नळ नाही नेले मी एखाद्या घरात गेलो कंपाऊंड मध्ये नळ वॉल कंपाऊंड मध्ये नळ वॉशरूम मध्ये नळ असतो बाथरूम मध्ये नळ असतो हॉल मध्ये नळ किचन मध्ये नळ मग दुपारच्या वेळेला लवकर गेलो ते म्हणलं बाबा तुम्ही इथंच आराम करा इथंच करा मी झोपलो मी पाहिलं तर याच्या बेडरूम मध्ये नळ आहे मग मी उठलो मी म्हणलं हा नळ काय करत असेल नियोजन चुकलं की काही अर्जंट काम आहे याचं मग मी विचार केला की इथं झोपावं की आता पाणी खेळा खेळत बसा खूप व्यवस्था केली लोकांनी येथेच पूर्वी तसं नव्हतं नदीला आजही आमच्या आळंदीला चांगल्या श्रीमंत घरच्या गृहलक्ष्म्या धुणं धुवायला आळंदीला येतात त्या घाटावर भांडतातही जोरजोरेने दगड नाही भेटला तर ती स्त्री चालली धुवायला तिनं नवऱ्याला सांगितलं म्हणजे मी चालली मुलगा आमच्या काळातला होता या काळातला नव्हता हे भाग्यवान लेकर आहेत हे लढले तर याचे पप्पा हो रडायचं नाही हो नो 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 यू आर गुड ना आता मायबाप शिकले बाबा आमचे मायबाप साधे होते विचार आहे की नाही एक गोष्ट आमच्या साध्या मायबापाने या लोकांना साधेच होते विचार ते नाही करता आलं पण त्यांनी चांगले लोक घडवले मग ती बाई गेली धुणं कुठं असं यायचं लक्ष गेली धुणं धुवायला तिनं नवऱ्याला सांगितलं म्हणे बघा हे झोपीतून उठते उठलं की एवढं विचारेल फक्त आहे तर त्याला सांगायचं धुणं धुवायला गेली दुसरा प्रश्न असेल त्याचा आम्हाला गुड पाहिजे तेव्हा तेवढंच होतं दुसरं नाही चॉकलेट आणि कॅडबरी अमुक आणि ठमक हे चोचले आता आले आमच्याकडे गुड आणि फुटाणे डायजेशन चांगलं राहील खाल्ले का झर टेन्शन नाही सदा कदा अलाराम चालू लय मजेशीर का हा त्याच्या आईने सांगितलं गुड मागती ती गेली धुवायला ती गेली आणि हे उठल्यावरच म्हणलं आई काही नाही होत काही नाही स्पीकर होय ही उठल्यावर म्हणलं आई त्याची आई त्याचा बाप म्हणला आई धुणं धुवायला गेली आम्हाला गुळ पाहिजे आपलं जमलं ते डब्याकडे गेलं त्याने एक खळा घेतला आणि गुल्लू घेऊ गुल्लू कसं जायचे गुल्लू खातो गुल्लू घे गुल्लू त्याला गुळ भरला फेकून मारला एवढा नाही पाहिजे मोठा पाहिजे मोठा कारण माराव बोंबललं तर त्याची माहिती तिकडे गेली ही चुपचाप कुठलं मोठा घेतला मोठा आहे हा नाही पाहिजे मोठा अजून उठला मोठा एवढा नाही पाहिजे मोठा पाहिजे त्याला दगड उचलला म्हणजे एका ठोक्यातच जीव घेते तेवढ्यात बायका तेव्हा तुम्हाला कळते काय लहान मुलाला तुम्हाला गुळ देता येत नाही तुम्हाला भागवता येत नाही लेकरं ते म्हणजे हे दूध पाहिजे ते म्हणजे थांबा 2 मिनिटं आता पाहिजे कसं करतो बरोबर ती म्हणजे काय पाहिजे
आम्हाला गुळ पाहिजे. अरे बाबा लेकरू गुळ कधी मग लगेच गेली, एक खळा घेतली, त्याचे 2 तुकडे केले. कट्टा पाहिजे मोठा पाहिजे. असं हा मोठा आहे, हा लहान आहे, कोणता पाहिजे? मोठा पाहिजे. याचं नाव आहे आई. म्हणजे वडिलापेक्षा तसे कष्ट जास्त घेतले. 9 महिने वागवलं तिला की 9 मास कष्टला से 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. आकांत ये जननी ध्याये श्रीकृष्ण माऊली. परिये दिमदान सारे सोहम सोजो रे बाळा. 9 महिने पोटात वागवते. वरवर पाहता ह्या गोष्टी सोप्या वाटतात. म्हणून तर म्हटलंय जगातला सगळ्यात मोठा योद्धा आहे. आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे ना, तर 50 हाडं एकदा मोडतात, त्याचं दुःख नको. 2-4 हाडं तुटलेलं आहे कोणी? मी आहे, नाही तुटले. प्लेटच प्लेट आहेत सगळ्या. मागच्या आता 1 वर्ष पूर्ण होईल. मागच्या मार्च 31 मार्चला लई प्लेटात मी 2-3 वेळेला मोडलेलं आहे. एक हाड मोडलं ना तर माणूस दवाखान्यात जायपर्यंत त्याची अवस्था पाहा लागते. BP डाऊन होते, लगेच मग जीवन कष्ट हवा घाला, इशिला मी जाऊन येतो. धरा इतके नाटकं करतो. एक हाड मोडणार. हा माहीत तसे लय आहेत. मला चांगला मोठा अनुभव आहे. मी गेलो तर माझ्या हाड नाही, प्लेटा गोळा करतो नाटूबाई. ती म्हणते नाही आजोबाची पायातली निघाली प्लेट, नदीत शिरवा नाही लागतील. एक हाड मोडलं तर माणूस 12 तास सुन्न राहतो. आमची आई आम्हाला जन्म दिला त्या दिवशी 50 हाडं मोडल्याचं दुःख पत्करलं तिने. आणि जवळजवळ 30 नाड्या तुटल्या होत्या शरीरातल्या, रक्ताचे पाट वाहत होते. आणि अशा वेळेला त्या नर्सने आमच्या आईला सांगितलं, आई मुलगा झाला. आम्ही रडत होतो, आमची आई हसत होती. APJ अब्दुल कलाम लिहितात, जन्मदिवस म्हणजे काय? मृत्यूशी 2 हात करताना आमच्या आईच्या डोळ्यात पाणी आहे, घसा सुटलेला आहे, तिच्या अंगाला दरदरून घाम आहे. आमचं रडणं तिने ऐकलं आणि जीवनात आमच्या रडण्यावर पहिल्यांदा आमची आई हसली. तो दिवस म्हणजे वाढदिवस. त्यानंतर जीवनात ही गोष्ट कधीच नाही झाली, कधीच नाही. आम्ही रडलो तर आमची आई रडलीच, हसली नाही. पण तो एक दिवस आम्ही रडलो आणि ती हसली. या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना जेव्हा बाळ मोठं होते ना सर, त्यावेळेला त्या पोराच्या मार्कशीटवर, त्याच्या दाखल्यावर त्याच्या वडिलाचं नाव असते. आता काही माणसं शिकले, त्यांनी बरोबर करून घेतलं. पण एक समय होता की फक्त वडिलांचंच नाव असायचं. तिने जर म्हटलं असतं ना आपल्या पतीला की का हो तुमचा जेवढा सिंहाचा वाटा आहे, हे वडील प्राणदाते असतो आणि आई जन्मदाती असते. माँ बालक को गर्भ से जन्म देती है और पिता आत्मा से जन्म देता है. इसीलिए सारे संतति को पिता अपना आत्मज कहता है. दोघातला फरक आहे. एवढं सगळं झालं तरी एवढ्याशा नावाचीही अपेक्षा तिची नाही. अशी निरपेक्ष असते ती आई. मग मला असं वाटते जगाला मुक्त करणारी आई अपेक्षा कशी करेल, ती सुद्धा निरपेक्ष आहे हे तिने तिच्या वाङ्मयातून दाखवून दिलं. तो एक भाग. दुसरा भाव असा आहे, शास्त्रसंमत असा आहे की या अभंगाचं शेवटचं चरण आहे विश्वपट ब्रह्मदोरा. पट शब्दाचा अर्थ आहे वस्त्र. वस्त्र शब्दाची व्याख्या काय आहे? एक आडवा धागा आणि एक उभा धागा जेव्हा एकत्रित येतात तेव्हा वस्त्र तयार होतो. वस्त्र कशाला म्हणतात? जे लज्जा झाकण्याचं काम करतं त्याला वस्त्र म्हणतात. आणि साधू नेहमी समाजाची लज्जा रक्षण करीत असतात. या समाजाची लाज कोणी राखली असेल तर ती महात्म्यांनी राखली. साधू देश को सन्मान देता है.
म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. हे वस्त्र जे तयार झालं ना, याच्यात आळवे आणि उभे धागे जरी दिसत नसले तरी, तसं या जगतात सुद्धा एक आडवा ब्रह्म नावाचा धागा आहे, एक उभा ब्रह्म नावाचा धागा आहे. विठ्ठल विठ्ठल जगतामध्ये आडवा आणि उभं जर ब्रह्मच भरलेलं असेल आणि ते ब्रह्म पाहण्याची दृष्टी ज्याच्यामध्ये असते, शेवटी त्याचं नाम आणि रूप ह्या दोन्ही गोष्टी मिथ्या होत असतात. एकदा तुम्ही बोधावर आरूढ झाले का तुमचं नाव आणि तुमचं रूप संपते. ज्या ज्ञानोबरांना उपदेश करायचा आहे त्या मुक्ताबाई बोधावर आरूढ होऊन उपदेश करतात आणि बोधावर आरूढ होतो तेव्हा मी ब्रह्म आहे, न मी कोणी देह आहे, न या देहाला ठेवलेलं नाव आहे, हा सिद्धांत अबाधित ठेवण्यासाठी या अभंगाला नाव दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांसारख्या महापुरुषाला उपदेशाची गरज पडते का? पहिला प्रश्न. कारण ज्ञानोबरांच्या बाबतीत असं म्हणतात की ज्ञानोबराय उपजताच नाही, उपजता आलेलो टांगणे चांग देव उपजताची ज्ञानी. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानी पुरुष कसा आहे ते मोठके देहा कृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्य आदी प्रकटे प्रकाश जैसे. सकाळी उठणारे माणसं आहेत रामदेव बाबाचे अनुयायी. ज्या दिवशी रामदेव बाबांनी सांगितलं सकाळी उठल्यावर आयुष्य वाढते, लोक काळजीने उठले. साधू संतांनी सांगितलं की उठा जागेवर येतात, ते म्हणे अरे झोपा रे थोडंसं आता. पण रामदेव बाबांनी जसं सांगितलं की हो आपला तालुका कमी होते, आपला तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा झाला, मग चला चला उठा 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 सगळे निघाले 5 वाजता गावाच्या बाहेर जाऊन. काही काही हसतात तिथे गेलो. मी ते एक दिवस विचार केला हे असं का करत असतील. मी त्यांना जाऊन विचारलं हे काय आहे, ते म्हणे हास्य योगा. हे तिकडे हासाच्या टाईमाला गौरी फोडून बसला नाजा रोडवर. ते सगळे मी सगळ्यांना विचारतो सकाळी काय येते सूर्याच्या आधी? प्रकाश. पहिले जोडवी सांगितली मी. असं तर कीर्तन ऐकणं चालू आहे. अरे सूर्य आधी प्रकटे प्रकाश जैसा. सूर्य येणार आहे हे सांगायला त्याची लालिमा येत असते, तसा ज्ञान येणार आहे हे सांगायला ज्याचं ज्ञान पहिले येतं ते ज्ञानोबा. ज्ञानोबा या जगात नंतर आले, त्यांचं ज्ञान पहिले आलं सांगायला. दस्तक दिली त्यांनी, हो ज्ञानोबा येणार आहे ते ज्ञानोबा आहे. सर्व क्षेत्रातलं माहिती, एक क्षेत्र नाही सुटलं. विज्ञानाकडे दुर्बिणी नव्हत्या त्यावेळेस आमच्या ज्ञानोबाराने सांगावं, जो ग्रहा माझी इंगळ तया ते म्हणती मंगळ. काय 800 वर्षाच्या अगोदर काय साधन होतं पाहायला? चंद्र काही साधन होतं का? त्या काळात ज्ञानोबा म्हणतात की 9 ग्रहामध्ये मंगळ नावाचा ग्रह लाल बुंद आहे. काय सायन्स होतं. सगळ्या नवीन 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 संकल्पना, सगळे नवीन. आमचे गुरुजी वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज अडगावकर, त्यांना आकोटकर म्हणतात, वेदशास्त्र संपन्न. ते नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे ज्ञानेश्वरीमध्ये पितळाचा हिंकस काढून सोनं कसं बनवतात याचा फॉर्म्युला ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत टाकला होता. म्हणजे काढला कोण? ते प्रतिशुद्ध करायला जेव्हा नाथ महाराजांकडे गेले त्यावेळेला तो फॉर्म्युला काढून टाकला. कारण लोकांनी ज्ञानेश्वरीचा उपयोग वाचण्यासाठी नसता केला, निस्तं होण्यासाठी केला असता. म्हणजे सगळंच सांगितलं, सगळं. स्त्रियांनी कसं राहावं,
पुरुषांनी कसं राहावं, गाव कसं असलं पाहिजे, सगळं सगळं सांगितलं ज्ञानोबांनी. असं सगळ्यातलंच कळत नसते माणसाला, सगळं कळत नसते, सगळ्यातलं कळत नसते. सगळं कळते काय? लोक भागवत बिगवतात तर लोक म्हणतात महाराजाला काही नाही समजत, काही नाही समजत. त्याला इमानदारीने सांगतो, 22 वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव आहे माझा. हा, काही नाही समज. खोटं काय सांगायचं? एक जण मला म्हणे महाराज तुमचे पाय घराला लावा. म्हणलं लावू नको. कहून? म्हणलं 7.5 वर्ष झाले शनी पाठीमागा लागला, तो हटवलं होईना, किंवा घरातले दुखणे काय हटवा, माहीत दुखणं जड झालं मला. सगळं कळत नसते, सगळ्यातलं कळत नसते. सगळ्यातलं कळत नाही याचं उदाहरण द्या तुम्ही. आईन्स्टाईनच्या घरी मांजर होती आणि हा आईन्स्टाईन रोज एक संशोधन करायचा, पण ती मांजर सारखी सारखी यायची. त्याला असं वाटलं की मांजर त्रास देते म्हणून त्याने एक छिद्र पाडलं. कालांतराने ती आई झाली. आई झालं, त्याला वाटलं आता ही आई झाली, ती पिलं डोकं खातील, त्याने एक छोटं छिद्र पाडलं. पण एक दिवस त्याच्या लक्षात आलं, ज्या छिद्रातून मांजर येते त्या छिद्रातून पिले सुद्धा येऊ शकतात. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला एवढं नाही कळलं, म्हणून सगळं कळत नसते आणि सगळ्यातलं कळत नसते. सगळं कळते आणि सगळ्यातलं कळते ती एक तर ज्ञानोबा असतात, नाही तर मग तुकाराम महाराज असतात. ज्यांना सगळं कळतं आणि सगळ्यातलं कळतं. मग ज्ञानोबांना सगळं कळतं, सगळ्यातलं कळतं, त्यांना उपदेश करायची गरज आहे का? उत्तर देतो. पहिलं उत्तर असं देतो, मोठ्याचं दिवाळं मोठं असते. मोठे शेतकरी आहेत, 100-200 एकर आले असतील तर हात वर करा. सगळे अल्पभूधारकच आहेत. 2 एकर 4 एकर वाले तरी हात वर करा की आमच्याजवळ 2 एकर 4 एकर आहे. हा बरं ठीक आहे. एक जण आहेत काका, समजा आपल्याकडे 2 एकर वावर आहे आणि शेजारी 100 एकरावर आहे. सोयाबीन आपणही पेरलं, सोयाबीन त्यानंही पेरलं, आपलंही गेलं, त्याचंही गेलं. वाटोळं सगळ्यात जास्त कोणाचं झालं? जो मोठा होता त्याचं. मग जो मोठा असतो त्याचंच दिवाळा मोठं निघत असते, त्याचा घाटा जास्त येत असते त्याला. आपल्याला घाटा आला तर थोडा येतो, त्याला आला तो मोठा येतो. ज्ञानोबराय मोठे, ज्ञानदेव वैष्णव मोठा, म्हणून त्यांचं दिवाळही मोठं आहे. दुसरा अर्थ काय आहे? दुसरा अर्थ असा आहे, कदाचित ज्ञानोबरायांच्या जीवनाची परिकल्पना जर केली तर जन्माला आले त्या दिवसपासून ज्ञानोबरायांच्या पाठीमागे संघर्ष उभा आहे. संघर्षाचा आनंद कसा घ्यावा हे 2 लोकांकडून शिकण्यासारखं आहे. संघर्षातला आनंद भगवान श्रीकृष्णाकडून, भगवान रामचंद्राकडून आणि भगवान ज्ञानोबरायकडून शिकून घ्यावा. पुतनेचं विष पेतानाही ज्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत नाही तो भगवान श्रीकृष्ण आहे, आणि जगाला वाचवताना हलाहल कंठात धारण करतो तो भगवान शंकर आहे, आणि सावतराईच्या शब्दावर 14 वर्ष बिना चपलीचा फिरतो तो राम आहे. या संघर्षात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नाही, म्हणून ते भगवान आहेत. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्या दिवसपासून संघर्ष केला. पण संघर्ष करणाऱ्यांसाठी आणि ज्यांनी हा सगळा प्रसंग करून आणला त्यांच्यावर कुपित न होता प्रत्येक प्रसंगातून शिकवण घेऊन प्रत्येक प्रसंगाचा सन्मान करून चेहऱ्यावरचं समाधान राखणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती दुसरे भगवान ज्ञानोबराय. जीवनाचा कसा आनंद घ्यावा त्यांच्यापासून शिकलो पाहिजे. हा, जर ज्ञानोबरायासारखा प्रसंग आपल्या जीवनावर आला तर एकला आपल्या हातात शस्त्र असतात, नाही तर आपण पलायनवादी होत असतो. गावाने वाडीत टाकलं म्हणून लोक साधू तरी होत असतात, आणि गावाने वाडीत टाकलं म्हणून माणसं डाकू तरी होत असतात. पिढी गेल्या, 2 पिढ्या गेल्या या संघर्षात, 2 पिढ्या गेल्या. हा, ज्ञानोबरायांचे आई वडील आणि ज्ञानोबरायांची या 4 भावंडांचं जीवन, अशा 2 पिढ्या संघर्षात गेल्या. काही नाही, कर्मधर्म संयोगाचा योग आहे. ज्ञानोबरायांच्या वडिलांनी संन्यास घ्यावा ही त्यांची इच्छा होती, पण विश्वेश्वराच्या कृपेने लग्न करावं हा स्वप्न साक्षात्कार होता, म्हणून दोघांनी लग्न लावलं. पण सगळ्यांचंच मन आणि सगळेच माणसं प्रपंच करण्याकरता जन्माला आले नसतात. जे माणसं प्रपंच करायला जन्माला आले नाहीत त्यांना प्रपंचात गुंतवू नये, त्यांचा प्रपंच पूर्ण होत नाही. एक दिवस सहज ज्ञानोबरायांच्या आईला ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत म्हटले, मला संन्यास घ्यावासा वाटते. तेव्हा त्यांनी आपलं उगाच म्हणल्या, बाबा रोज रोज संन्यास घेतो म्हणता, जा तुम्हाला वाटेल तर घ्या. एवढा शब्द ऐकला, घरातून निघून गेले. चैतन्य स्वामी म्हणून त्यांची तिकडे ओळख झाली. ज्ञानोबरायांच्या आईने रोज प्रदक्षिणा कराव्या, 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. ज्ञानोबरायांच्या आईने ज्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या, तो पिंपळ आजही साक्षी देऊन सांगतो की समाधीत बसलेला ज्ञानराज त्या आईचा आहे, ज्या आईने माझ्या पुढे 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. मला जर कोणी विचारेल ज्ञानोबराय कशाचं फळ आहे, ज्ञानोबरायांच्या आईने केलेल्या तपस्येचं फळ आमचे ज्ञानोबराय. एक
एक महात्मा आला, त्या महात्म्याने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. त्या म्हणले महाराज माझे पती संन्यासी झाले आणि तुम्ही सौभाग्यवती भाऊ म्हणता. ते म्हणले वापस ये, फक्त अंगावरच्या खुणा सांग. गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही बायकोच्या आज्ञेने संन्यासी झाले, गुरु आज्ञेने प्रपंच करा. खरं सांगू तुम्हाला, काही वेळेला शास्त्रामध्ये आपद्धर्म आहे. आपद्धर्म कशाला म्हणतात सरळ सांगू, धसका लागेल तुम्हाला. जगात विवाह हा आपद्धर्म आहे. आता हा काय आपद्धर्म म्हणावा तर घोड झाला असता, सगळे वैराग्यवान नाही, जे दिशे गौरी ते माई नवरी असं झालं असतं. म्हणून लग्न नावाचा एक प्रकार काढला आणि वैराग्यवान राहणं होत नाही म्हणून एक आपत्कालीन मार्ग काढला, त्या मार्गाचं नाव आहे लग्न. भलेही त्या मार्गाचा अवलंब माणसं जास्त करत असतील तरी तो आपत्कालीन मार्ग आहे. ब्रह्मचारी राहणं होत नाही, देवधर्म करणं होत नाही, म्हणून म्हणावं लागतं सुखे करावा संसार. नाही तर संसार सुखाने होतो असं एकही संतांचं मत नाही. सुखाने संसार झाला असं मला कोणी सुखाने संसार करणारा सापडेल का? जर तो म्हणत असेल का नाही मला संसारात सगळ्यात जास्त सुख आहे, समजून धरावं, याच्या मेंदूचा अर्धा भाग बंद आहे. हा नाही तर संसारात कोणी सुखी नाही. प्रपंची कोण सुखी झाला, न देखिला न ऐकिला ऐसा. प्रपंचात सुखी झालेला माणूस अजून कोणी पाहिला नाही. पण अपवाद असतो म्हणून गुरु आज्ञा ही अपवाद आहे, आपत्कालीन मार्ग आहे. गुरु आज्ञा श्रेष्ठ असते, पण असं आहे तुमच्या गुरुची आज्ञा तुमच्या पुढे असते. आणि जेव्हा हा प्रपंच पुन्हा सुरुवात झाला, आळंदीतल्या लोकांनी या संसाराला नाव दिलं भूताटकीचा संसार. कारण संन्यासी हा मेलेला असतो, मेल्यात जमा असतो. आणि पाहता पाहता दिवस गेले. मग माणसं म्हणायचे गावातले भूताची बायको गरोदर झाली, कसं वाटत असेल ऐकायला. ज्ञानोबराच्या आईने कानावर हात ठेवावे आणि देवाला म्हणावं देवा काही कर, प्रसूती नाही झाली पाहिजे. मी आई व्हायला तयार आहे पण बाळ जिवंत नाही राहिलं पाहिजे. माझं बाळ या जगात जन्माला येईल आणि जन्माला येईल त्या दिवशी लोक त्याला नावं ठेवतील, भूताची संतती म्हणून नावं ठेवतील. माझ्या कानाला बरं नाही वाटणार म्हणून माझं मूल मरू तरी दे. मला असं वाटते जगात आपलं मूल मरावं अशी प्रार्थना करणारी जगातली एकमेव पहिली आई असेल ज्ञानोबराची आई. जिला वाटलं लेकरू होऊ नये. पण एक मुलगा झाला तेजस्वी, त्याचं नाव निवृत्ती. 2 वर्षांनी एक मुलगा झाला त्याचं नाव ज्ञानदेव. 2 वर्षांनी एक मुलगा झाला त्याचं नाव सोपान. आणि 2 वर्षांनी एक मुलगी झाली तिचं नाव मुक्ता. 4 मुलं जन्माला आले आणि मुलांना वेद पाठशाळेत टाकायचं आहे, मौजबंधन संस्कार करायचे म्हणून विद्वानांकडे गेले. विद्वानांना सांगितलं आमच्या मुलांना पदरात घ्या. विद्वानांनी सांगितलं आम्ही पदरात घेऊ, पण तुम्ही जो जघन्य अपराध केला त्याच्यावर एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. आणि देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी ज्ञानोबरांचे वडील आपल्या घरी निघाले. घरी निघताना घरी बसले. आईने विचारलं काय म्हटले हो ब्राह्मण, मुलांना वेद पाठशाळेत घेतो म्हटले का? तेव्हा ज्ञानोबराच्या वडिलांनी सांगितलं हो घेतील की, का नाही घेतील. आईला खूप आनंद झाला. काय करावं लागेल म्हणले, त्यासाठी आपल्याला दोघाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त म्हटलं. आई पटकन खाली बसली, डोळे बंद केले. कारण देहांत प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ होतो मरेपर्यंत फाशी. कायद्यात दोघंही पती पत्नी. आज नाही घेऊ, उद्या घेऊ. आज नको, उद्या घेऊ. शेवटचा दिवस आहे. आपल्या पोरांना तोंड भरून तो आई बापाने इतका लाड केला त्या दिवशी 4ही लेकराचा की 4ही मुलांना वाटायचं बस आई वडील असावे अशी. सुंदर मुलांची आंघोळ घातली, उठणं लवलो आंघोळ घातली. लहानशा मुक्ताईने आईला विचारलं आई काय आहे आज, आज दिवाळी आहे का? आईने एका शब्दात उत्तर दिलं बाळ उद्यापासून तुमचे सोन्याचे दिवस येतात. ते सोन्याचे दिवस येताना आम्ही असू नसू पण आमच्या नजरेसमोर आजचा दिवस सोन्याचा म्हणून तुमची आंघोळ घालतो. गोडाचं जेवण केलं, रात्र झाली. निवृत्तीनाथांना उठवलं. आईने मोठे आहेत कोपऱ्यात घेऊन गेले. आईने सांगितलं निवृत्ती आजपासून तूच यांचा बाप, तूच आई. एकदा लहानच्या मुक्ताबाईला जवळ घेतलं. सगळ्यात लहान आहे. आपल्या डोळ्यातले 2 आसरू मुक्ताबाईंच्या गालावर पडले आणि आईच्या डोळ्याला मुक्ताबाईने झोपीत हात लावला. याचा अर्थ असा आहे चिंता करू नको, तू आमची माता आहेस, मी जगन्माता आहे. तू ज्या रस्त्याने चालली त्या रस्त्याने चाल. कारण पुढे वारकरी संप्रदायाचं मंदिर बांधायचं आहे आणि त्या मंदिराच्या इमारतीमध्ये पायाचे दगड लागतील. आई बाबा वारकरी संप्रदायाची इमारत भव्य असेल आणि त्या इमारतीचा कळस तुकोबराय असतील, त्याची ध्वजा फडफडेल. पण या भक्कम मंदिराच्या पायातले दगड जर कोण असतील तर ते माझ्या ज्ञानोबरायांच्या
आई वडील आहेत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे पायी दगड. आई वडील निघून गेले. सकाळ झाली. लहान शुभता सोपान काका सकाळी उठल्यावर लेकर आई वडील पाहत असतात. आईला आवाज द्यायला लागले, वडिलांना आवाज द्यायला लागले. आवाज येत नाही. तीनही भावंड इकडे तिकडे फिरायला लागले. निवृत्तीनाथ महाराजांना कळत नव्हतं काय करावं, पण एवढ्या याच्यातही त्यांनी आवाज दिला, ज्ञानदेवा, सोपाना, मुक्ताई इकडे या. सगळ्यांना आपल्या कवेत घेतलं, कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, आजपासून मी तुमचा बाप, मीच तुमची माय. एवढूशा वयात माय बाप जसं आपल्या लेकरांना वागवत असतात, मला त्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानाबद्दल अजिबात संशय नाही. पण मला त्या निवृत्तीनाथांबद्दल नेहमी हेवा वाटतो की लहानशा वयात भाऊ असावा तर निवृत्तीनाथ महाराजांसारखा, ज्यांनी आई बापाचं पात्र असं रंगवलं आणि आपल्या मुलांमध्ये असे संस्कार भरले की एक विश्वमाऊली झाला आणि एक सोपान आणि एक मुक्त करणारी मुक्ताबाई, ज्या बंधुरूपी मायबापाने निर्माण केले, त्या निवृत्तीनाथांना माझा साष्टांग दंड होते. भाऊ निघावा तर असा निघावा. एक तर भाऊ भरतासारखा असावा, नाही तर भाऊ निवृत्तीनाथांसारखा असावा. तिथून संघर्षाला सुरुवात झाली. एक दिवसाचा प्रसंग आहे आणि ज्ञानोबा गावात गेले भिक्षाटनाला. एक ब्राह्मण आपल्या मुलीला मुलगा पाहायला चालला होता. त्या ब्राह्मणाने ज्ञानोबांना पाहिलं, लात मारून सांगितलं, संन्याशाचे कारके तुम्ही, अरे तुमचं तोंड पाहिलं की दिवस आमचा चांगला जात नाही. ज्ञानोबराय खाली पडले, विचारलं, काका इतके वाईट आहे का आम्ही इतके वाईट आहे की आमचं तोंड समाजाने पाहावं आणि त्यांना अपशकुन व्हावा. जर आम्ही इतके वाईट असेल तर आम्ही ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसपासून आज समाज आमच्याशी अपशकुन घेऊन बसलेला आहे. या अशा विटाळी जगाचं मला तोंड पाहायचं नाही म्हणून रागाने निघालेले ज्ञानोबा आपल्या कुटीत बसले. कदाचित ज्ञानोबरांच्या मनात एक विचार आला असेल की हाच प्रसंग माझ्यावर झाला तर मी समर्थ आहे, पण माझ्या पाठीमागे दोन लहान भावंड आहेत, त्यांच्यावर हा प्रसंग झाला तर उद्या काय करतील. म्हणून ज्ञानोबरांनी आपल्या भावंडांची परीक्षा घेण्यासाठी कुटिया बंद केली आणि त्यात ज्ञानोबरा यशस्वी ठरले. ज्ञानोबरांना आपल्या बहिणीची, आपल्या लहान बहिणीची वृत्ती, तिचे विचार आणि तिचं ज्ञान इतकं मोठं दिसलं की ज्ञानोबरांनी एक प्रयत्न केला की हा देह त्यागाचा. आकाशात एकाएकी वादळ तयार झाले, मेघ गर्जना करायला लागले. कोणाच्या लक्षात नाही आलं पण मुक्ताबाईंच्या लक्षात आलं. 84 सिद्धापैकी एक सिद्ध कोणीतरी देह त्यागतो. मुक्ताबाईंनी पद्मासन लावलं, डोळे बंद केले, जगातला कोण सिद्ध आहे म्हणून ज्ञान दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते सापडले ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांना उपदेश करताना आत्म्याने आत्म्याशी साथ घातली. योगी का म्हटलं असेल तर ज्ञानोबराय देह त्यागण्यासाठी योगाचा आश्रय करायला लागले. म्हणून मनातून विचार आला, योगी देह त्यागणारा नसतो, अपराध सहन करणारा असतो. अभंगाच्या
चांगलं झालं की सांगत नाही लागत, आपोआपच प्रतिक्रिया येते. केसाय अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, अपराध जनाचा. तुम्ही शिका. मुक्ताबाईला गाणं शिकवतो गुरुजी. कुठे मुक्ताबाई गाणं शिका. योगी पहिला शब्द आला. पहिला शब्द योगी. योगी कोणाला म्हणतात? योग हा शब्द युंज नावाच्या धातूपासून तयार झाला. याचा अर्थ होतो जुळतो. कोण आहे योगी? आमचे गुरुजी म्हणायचे, देखो भाई, एक ही जगह बैठे रहता है वो भी योगी नहीं है, घूमता ही रहता है वो भी योगी नहीं है, खाता ही रहता है वो भी योगी नहीं है, खाता ही नहीं है वो भी योगी नहीं है, सोता ही रहता है वो भी योगी नहीं है, जागता ही रहता है वो भी योगी नहीं. योगी कौन है? जिसके जीवन में युक्तता है वह योगी है. जीवनात युक्तता असली पाहिजे. युक्त आहार, युक्त विहार, नेम, इंद्रियासी साथ योगी है कि नहीं? और योगी राज में तो सब मुमकिन है. हसले असा योगी ज्याच्या जीवनात 8 अंग आहेत योगाचे. योग, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यापैकी 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. आता योगावर चर्चा आपण करू नये का? कारण योग संमत आपलं जीवनही नाही आणि योग संमत आपलं शरीरही नाही, आहे की नाही? हे पहा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तोष, संतोष, ब्रह्मचर्य यातली एक गोष्ट संपादन करायला 12 वर्षाचा काळ लागतो. एक हे किती आहे? 10. 12 किती झाले? 120. आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे? जगतात काय 100? आता लेकरू उशिरा लग्न करतात. आता तर 40चा झाला डोकऱ्या तरी लोक म्हणते लग्नाचा आहे. लग्नाचा नाही, निम्मा झाला. आता गौऱ्या गेल्या. पंचायत होते त्याचं 40शीच लग्न करा आणि त्याचं पोरग नेमकं म्हणते बाबा बाबा. त्याची आई जवळ घेते, बाबा भूल गेले. 100 वर्षाचं आयुष्य आहे, 120 वर्ष यायला लागतात. कसं होईल? मग योग मार्ग वाईट आहे असं नाही, योगाला अनुकूल आपण नाही. हा, त्याच्यात सगळ्यात कठीण काय माहिती आहे का? प्राणायामापेक्षा योगासनं कठीण आहे. एक धोती नीती नावाची क्रिया आहे योगामध्ये. एक 2.5 मीटरची कॉटनची पट्टी घ्यायची आणि ती नाकातून घालायची, तोंडातून काढायची, मग नंतर पूर्ण खायची पोटात आणि खाल्ल्यानंतर हळूहळू हळूहळू ओढायची. याने काय होतं? आतून शरीर पुसलं जातं. जमेल का? आपलं तर एवढंच चालू आहे, एवढंच आहे. ते काही जण पोटाकडे पाहतात, एवढं पोट, पोट ओळखता येतं खांदे उडून. कसं जमेल? नुसतं खांदे उडून एवढं आहे का? सगळ्यात कठीण आहे योगासनं.
आणि त्याची सवय एवढे असल्यापासून करावं लागते. ते रिटायर झालेले एक ऑफिसर होते. रिटायर नंतरचं जीवन म्हणजे आज कामाला उद्या काहीच नाही आणि खरं टेन्शन दुसऱ्या दिवसपासून आता काय करायचं. मग रिटायर झाले. सुनबाई घरात म्हातारीवरती गेली होती स्वर्गात. सुनबाई सांगितलं, सुनबाई उद्यापासून काय करावं समजतच नाही. ते बाबा तुम्हाला एक सांगू का, 7 वाजता योग येणार आहे रेडिओवर. पूर्वीच्या काळात रेडिओ होती, रेडिओवर योगी. मग याला भला आनंद झाला. हे म्हणजे जमलं गड्या. सकाळी माझा हे बसून बाई 9:30ला नाश्ता म्हणजे आपला दादू जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हाच मला आवाज दे बरं का, तोपर्यंत आवाज नाही द्यायचा. ते म्हणजे जी पप्पा. मग सकाळी 7ला गेली, चटई टाकली, एक धुपाची अगरबत्ती लावली, धूप अगरबत्ती बसली, स्टेशन लावलं. तर बाई आली, नमस्कार सर्वांचं अभिनंदन. आपण आता योग अभ्यासाला आरंभ करणार आहोत. पतंजली भगवंतांनी जे सूत्र योग दर्शनामध्ये लिहून ठेवले त्यात योगासने या प्रकाराचा आपण रोज अभ्यास करणार आहोत. सर्वांनी आधी सहजासन घालून बसावं. याने जीवनात पाहिलं नव्हतं सहजासन काल म्हणतात. नंतर ती बाई म्हणली, रोज जसे मस्त आलती पालती घालून बसत असतात तसे. मग असं आहे का असं सांगलं. आणि मग बसले. आणि ती म्हणली, हात सरळ ठेवा आणि श्वास घ्या, श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, सोडा. असं 10-20 मिनिटं चाललं. जोरान म्हणा ओम ओम, जोर जोरान म्हणलं 2-3 मिनिट. मग ती म्हणली, आता एक काम करा, आपला उजवा पाय घ्या, हळूहळू मानेवर ठेवा. जन्मात ज्या माणसाने जेवल्यावर त्याला सुद्धा सरकवला नाही त्याला ही बाई पाय घ्यायला लावतो. यानं पाय मानेवर घेतला, कंबरीतून करतो गेलो. पण उत्सुक असते पहिल्या दिवशी. दुसरी सूचना आली, जसा उजवा ठेवला तसा डावा ठेवला, डावा ठेवला. दोन्ही पायाची बसली कैची. आणि स्टेशनची चॅनलची रेंज गेली. त्याच्या गाणे शिकल्या सुरू. मग काय सगळा योग नाका तोंडा वाटे बाहेर यायला लागला. मग त्या स्त्रीला आवाज द्यायला लागले, ए ताई ये ना, आपलं दोघांचं भांडण नाही, धुऱ्याला धुरा नाही, बांधा का बदला घेतो मा, ये मा ये बा, पाय दुखा लागले मा ये. पण ती काही येत नव्हती. चिची चिची आवाज सुरू झाला. 20 मिनिटं गेले, ती येत नाही. म्हणून आता डोळ्यात पाणी यायला लागलं. 20 मिनिटांना ती आली आणि आल्यावर एकच वाक्य म्हणली, नमस्कार. रुकावट केली खेद आहे. सगळ्यांची दीर्घ माफी मागते, केलेलं आसन चुकलं. आता जसे पाय वर ठेवले तसे खाली घ्या. लय प्रयत्न केला. हा टंगडा वडा तर तो टंगडा मागे. 2 टंगड्यातून 2 हात घातले तर तिसरंच व्हायला लागलं. शेवटी गडबड गडबड लोळायला लागले. तसे तसे पाय फिट बसायला. कोपऱ्यात जाऊन उलटे झाले. पाय निघतील म्हणून पाय काही निघाले नाही. मग रडायला लागले. पोराला आवाज द्यायला लागले. मधातच असं करायला लागले. तो आवाज खाली गेला. पोरगा घाई गडबडीने आला. त्यानं पाहिलं तर म्हणला, पप्पा काय आहे म्हणे योग. आणि तंगडे कोण असे झाले की म्हणजे योगा योग. चांगल्या माणसाचा पिसारा भागून बसला. दार तुटलं. 2 पाय काढले. आता इथून दोन्ही डॉक्टरने सांगितलं बॉल टीचरने, आता चाकावर बसत जा, लोटत जा, जमील का. अरे बाबा, आताच्या काळात योग म्हणजे दात नसलेल्या माणसाला लोखंडाचे चणे खाऊ घातल्यासारखं. लोहाचे चणे जै बोचरिया प्रति प्राणी खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. दात नाहीत त्या माणसाला, साधे चणे खायला दिले तर काय होईल, काय होईल, गजब होईल. घरातले जागे होती, लांब जाणं होणार नाही. निसर्गाची हात जागेवर येईल, एवढं सगळं होईल. आणि लोखंडाचे खाल्ल्यावर लय गजब होईल, होतच जातील. असे लोखंडाचे चणे आहेत. योग उत्तम मार्ग आहे. नमस्कार आहे माझा पतंजली महाराजांना. योगाचं सूत्र आहे, चित्तेकतानता ध्यानम. चित्ताची एकतानता म्हणजे ध्यान. चित्ताची एकतानता म्हणजे काय तसं लक्षात येणार नाही. विण्याचे सगळे द्वार एका स्वरात वाजतात. चित्तेकतानता, एकतानता म्हणतात. किती घर आहे त्याला पुढीला 14 घराची किंवा 14 घर एका स्वरात वाजतात. याला म्हणतात एकतानता. तशी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका तारेत वाजतील तेव्हा ध्यान लागेल. त्याचं नाव योग आहे. आणि आपला तर योग चालू आहे
पडलं चालू. शंकरच्या हॉटेलात समोसा चांगला भेटतो गोविंदराव. MIDC पर्यंत पडत जाऊ, तिकून आल्यावर 2-2 समोसे खाल्ले, निघाले घरात. असा योग होत असते. काही काही तर घरून योगाच्या नावाखाली निघतात आणि शंकरच्या हॉटेलातले भजे खाऊन येतात. घरचे हॉटेल योग करायला गेले. असा योग होत नसतो. त्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, असा नियम आहे योगात. आणि हे 8 अंग ज्यांच्या जीवनात आहेत त्याला म्हणतात योगी. आमचे ज्ञानोबा अष्टांग योगी. सुचो देसे प्रतिष्ठाप्य या श्लोकावर ज्ञानोबरांनी योगाचं जे महती गायली ते केवळ एक योगीच गाऊ शकतो. म्हणून ज्ञानोबा अष्टांग योगी आहे. 2 ज्ञानोबा भक्त योगी आहे. कारण असं आहे गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्ती योगो नाम, भक्ती ज्याच्या अंतःकरणात आहे तो सुद्धा योगी आहे. कारण त्याच्या जीवनात संयम आहे. तो सगळ्यांशी जुळून घेतो. त्याचं देवाशी जुळतं, त्याचं ग्रंथाशी जुळतं, त्याचं संताशी जुळतं, सगळ्या मतांशी जो जुळून घेतो त्याचं नाव भक्त आहे. म्हणून तो योगी आहे. आणि ज्ञानोबराय भक्त आहेत, नवे ज्ञानी भक्त आहेत. ज्ञान गिळून गावा गोविंदोगा, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणातली भक्ती जर कोणी केली असेल तर ती आमच्या ज्ञानोबरांनी केली. आणि ते स्वतः सांगतात की ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण आता जे बसले हे कर्मयोगी. मी लहान होतो तेव्हापासून गाव जे झाडत 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 निघाले ते अजून चालू आहे. कर्मयोगी, निष्काम कर्माचा योग ज्याच्या जीवनात आहे तो कर्मयोगी. निष्काम भक्तीचा जीवनात ज्याचा योग आहे तो भक्तियोगी. ज्ञानोबा भक्तियोगी आहे. प्रमाण दिला आता, सुंदर प्रमाण दिलं. ज्ञान देवा ध्यानी, वाचे नाही. ध्यानात नामस्मरण ज्ञानीच करू शकतो. वाचेने नामस्मरण सामान्य माणूस करतो. ध्यानात जो नामस्मरण करतो त्याला अजपाजप म्हणतात. आणि अजपाजप हा केवळ योगी करू शकतो. म्हणून ज्ञानोबा उत्तम योगी आहेत. ते अष्टांग योगी आहेत. ते ज्ञान योगी आहेत. म्हणून ते ध्यानात सुद्धा भगवंताचा अलक्ष जप करू शकतात. आणि ज्ञानोबा निष्काम कर्मयोगी आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन, भजन तीर्थ जप न संडिते याला म्हणतात कर्मयोगी. ज्ञानोबा निष्काम कर्मयोगी आहे. कशावरून महाराज असं आहे. आता प्रयागला कोण कोण गेले मला माहित नाही, बरेच गेले असतील.
आता पुढचं बोलतो आहे. प्रयागवरचा रामकथा अजून संपली नाही. वृंदावनच्या निधीवनातली रास अजून संपली नाही. आणि आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबरायची वारी अजून संपली नाही म्हणून घोड्यावर कोणी बसलो नाही. वारी चालू आहे, निष्ठान चालू आहे. आमची तरी सकाम आहे. कशावरून? आम्ही त्या घोड्याच्या शब्दाचे केस ओळखतो ना, घरी पिठात टाकासाठी. ज्ञानोबरायची निष्काम चालू आहे. ज्ञानोबराय अष्टांग योगी आहे, कर्मयोगी आहे, भक्ती योगी आहे. तो योगी कसा असतो? पावन मनाचा. पहिल्या चरणात सुरुवातीला बोललो तसा, विठोबा रखुमाई झाले. इथे उभे, इथे बंद. ते ठरलेलं आहे. ते मी फार लांब जात नाही. पहिले एकदा अभंगाचा भाव काढतो आणि मग मला तास तसं चिंतन करू वाटलं, कारण मला काही आता प्रसिद्ध व्हायचं नाही. तो काही माझा विषय नाही. का नाही व्हायचं? जे प्रसिद्ध झाले त्यांचे कोणी चिंतनाचं टाचन करीन का नाही मला माहीत नाही, पण माझे टाचन करणारे नवीन कीर्तनकार खूप आहेत. पण मी कीर्तनकार जर आपल्या कीर्तनाचं टाचन करत असतील तर आता आपण प्रसिद्ध होऊ नये. आता आपण जिथे तिथेच थांबू. आणि एक दिन चलते फिरते झरने ने कौवे से कहा, बोले तुझमें और मुझमें बहुत फर्क है. कौवे ने कहा सही बात है, बहुत फर्क है. तू भटकता है, मैं एक जगह स्थिर रहती हूँ. भटकने और जग जगह रहने में कोई तो अंतर होगा, इसलिए तुझमें और मुझमें बहुत अंतर है. त्याच्यामुळे मी जेवढं आहे तेवढं सांगतो आणि तिथं थांबून जात असतो. इथून पुढे मी अजून एक नवीन कीर्तन करीन, पण आता नाही. थकलो मी आता. सकाळी कथा झाली मुक्ताबाई, तिथून इकडे आलो, आता 2 तास बोललो. थकलो नसेल का मी? म्हणून ही विठोबा रखुमाई भजन केलं. तुमचं या सत्यावर नितांत प्रेम आहे. या कार्यकर्त्यांवर प्रेम ठेवा. मी एक गोष्ट सांगू, माणसात अनेक चुका होत असतात. आपण देव आहे का? चूक निदर्शनाचा आनंद द्यावी, फार मोठी करत बसत जाऊ. बस चूक निदर्शनात आली, खूप झालं. आणि छोटी हा सप्ताह किती मोठा आहे तुम्हाला कधी वाटत नाही का? इथं काहीच नव्हतं, छोट्या मंदिरापासून इतकं भव्य मंदिर झालं. किती मोठी गोष्ट आहे. आपला प्रपंच सांभाळून सगळं करून आणि एवढा सप्ताह केल्यावर या लोकांच्या नशिबी काय असते? 2 गोष्टी असतात. एक, त्यांना चांगलं म्हणत नाही कोणी, आणि 2, तेच घरं चालतात. ही दुसरी गोष्ट. आणि सप्त्यात महाराज लोकांना देऊन घर चालण्यासाठी असं काय उरते? घर चालवायला लागते हो. मिळायला हिशोब सांगत ना, 23,000 रुपये लागतात घर चालवा महिना. तुम्ही कसा काय लागते? माझ्या घरी 2च लेकरं आहेत. माय नाही, माझ्या बहिणीची भरले उभारी आहे. दोघांचा खर्च रोजचा 1000 रुपये हो. जीव खाऊच आला. त्याच्यावर मी अंदाज काढला, या सप्ताहातून काय शिल्लक राहते हो? अरे 20,000 लोक तर तुमचे शेवटच्या दिवशी जेवून जातात राजू. आचार्याची जी हिंमत द्यावं लागेल बिचाऱ्याची, त्याचं काळीच कुठं आहे? पातेलं केलं की खाल्लं, स्वाहा गेले का आहा. आणि 1 वर्ष की येईचा सत्कार करा. काही नाही, 60-60 रुपयाची ज्ञानोबरायची 50-50 रुपयाची मूर्ती आणा. आणि ही जेईला तुम्ही 3-3 किलोचं पाकिट देता ना, तेच नावं लिहा. आणि तेला की नाही दुसऱ्या दिवशी सगळं झालं की एक दिवस थोडंसं संमेलन होतं. 2 मिनिटं फक्त. मग आपण सगळं तिकडे घेऊ. तर एक 50-50 रुपयाची मूर्ती आणून जेवढे भाकरी करतात सगळ्या. किती वर्षापासून करून राहिले? 17 वर्ष. 17 वर्ष बा. तुम्हाला कमी काहून नाही माहिती का?
ज्याच्या नावानं भाकरी थापता त्यानं काही दिलं का नाही माहित नाही, पण ज्याच्यासाठी भाकरी थापायला लागल्या तो ब्रह्मांड नाही काही दुसरं काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. एक वेळ यांचा गुणगौरव, त्याच्यातले काही जातात काही राहतात. गेलेल्या लोकांचा खेळ, पण ज्ञानोबाची मूर्ती तेवत राहील. सुनीला भेटली तर सून सांगेल ही मूर्ती आम्हाला आमच्या गावच्या सत्यात भेटली होती, आमच्या सासूबाईंनी भाकरी केल्या होत्या 17 वर्ष. त्याची आठवण म्हणून, शेवीची आठवण म्हणून एकदा यायचा. तसा मी तुमचा सगळ्याचा जाहीर सत्कार करतो, दंडवत घेतो. तुम्ही या जेवायला. घरची बाई भाकरी थापायला तर येईला सांगायला लागेल का जेवायला, ते काय करावं का झुणका भाकर केंद्रावर झाला होता. 2 तास तुम्ही बसले म्हणून सगळ्यांचं कोटी कोटी नमन. गजानन बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमचे आळंदीकर गुणीजन बंधू मंडळी, आमचे दोन्ही गायनाचार्य गुरुजी, इकडचे दोन्ही गायनाचार्य गुरुजी, आमची ही छोटी मंडळी, यात मोठे मोठे कीर्तनकार लपलेले आहेत. आज जरी वाटत नसले तरी, म्हणून तेव्हा मी नसेल तुम्ही प्रसिद्धी व्हाल, तुमचं चॅनल असेल स्वतःचं, त्याच्यात तुम्ही लिहिसाल प्रेममूर्ती, घोरमूर्ती, थोरमूर्ती, त्यावेळेस मी नसेल. म्हणून आता सगळ्याच्या चरणावर कोटी कोटी नमन. ही सगळी मोठी माणसं, काळकरी मंडळी, या सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी. मुक्ताबाई जनाबाई लांब लांब ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या विनकर बाबा, चौधर बाबा, सुटला कोणी मृदंगाचार्य गुरुजी. काय म्हणून हे बा काय नजाकत आहे माणसाच्या हातात. एकपट जेव्हा म्हणायला सुरुवात केली या माणसाने तिथं चौपट मोकळा धरला, त्याच वेळेस मी वा म्हणलो. मी दरदर बडबड मला म्हणत नाही नाही महाराज मग आवाज बसला म्हणून काय झालं. हा आज मोकळा नाही. मूर्ती मला नजाकतवाले माणसं पटतात. हो हो, ते मला ती झलक दिसते ना सुरुवातीची, हो हो, त्याला तोड नाही. अप्रतिम. तुम्हाला तर कोटी कोटी धन्यवाद. देव करो तुमच्या अंगातलं बळ असंच ठेवू परमात्मा. कारण पकवाज जी असते त्याला बळ कमी झालं की कमी होते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कीर्तनाचा अभ्यास करा, तुमचे क्लास घ्या, पण उद्या भविष्यात कीर्तन करा. माझी कळकळीची विनंती, तुम्ही कीर्तन करा बरं, कीर्तन करा. का आता तुम्ही आळंदीला राहता, उद्या तुमची गरज आहे समाजाला. असं आहे, मोठे लोक गेले, मग त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही मरू, मग कोण करेल, मग तुम्ही करा, मग त्याची तयारी करा. हे गाणं, हे वादन तुमची तपस्या आहे, ही कामात पडेल. मी काही मोठा माणूस नाही, तुम्हाला काही सांगा. सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन. शिवेला पूर्ण विराम. बाबू दोन का 2 मिनिट. ज्ञानेश्वर माऊली माऊली